की अजितदादा तुम्हाला काय कमी, देवाने तुम्हाला काही कमी केले नाही, पण अजितदादा बोले मला देव नाही, मला माझ्या काकाने दिलं. काका म्हणजे सन्मान्य पवार यांनी दिला असं त्याचा अर्थ आहे. आता ठीक आहे, आता काका म्हणजे त्यावेळी त्यांना देव होते, आता नवीन देव शोधतात त्याला. नक्कीच, पण याचा फायदा होईल का? त्याचा फायदा त्यांना कधी होणार नाही. हे बघा, हे प्रचंड नाराजीची लाट जी आहे त्याचे मुख्य सूत्रधार तेच आहे. नक्कीच. निधी वाटप होतोय आमदारांना, ते आम्हाला देत नाही आम्हाला. ठरवून सांगतात की तुम्ही विरोधी पक्षाचे आमदार आहे, आम्ही तुम्हाला निधी देत नाही, डायरेक्ट बोलतात. आणि आम्ही पण काय त्यांच्या अपेक्षावर नाही आहे. जनता जनार्दनमध्ये जाणार आहे आणि विधानसभामध्ये महाविकास आघाडी प्रचंड मताने निवडून येणार आहे. आणि यांचे जेवढे पोल आम्ही खोलतो ना, आज बघितलं ना 2 पोल खोलले, म्हणून त्यांच्यावर एक शेर याद होतं, एक ही उल्लू खाफिता बर्बादे गुलिस्तान के लिए, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्तान का क्या होगा. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, विधान परिषद निवडणुका आहेत आणि पुन्हा तोच प्रश्न आहे की कशा पद्धतीनं आता रणनीती सुरू आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आता सगळ्यांचं मार्गदर्शन करणार आहे की जी सरप्लस मतं आहेत त्याचं वाटप नेमकं कशा पद्धतीनं करायचं आहे. 12 तारीखला निश्चितच एक भूकंप येणार आहे आणि याचा पूर्ण प्रभाव आपल्या महाराष्ट्र प्रदेशावर होणार आहे. नक्कीच आमचे 3 उमेदवार निवडून येईल. आणि महायुतीचं काय होणार? मग महायुतीचं एक तर पडणारच आहे, एक तर जाणार आहे. कुठल्या पक्षातून पडेल तो पण मी प्रश्न. आता ते भाषा आता बोलू शकत नाही, पण तुम्ही बघा ना, आता 12 तारीख फार काही जास्त दिवस नाही आहे, आपण इथंच सेलिब्रेट करू. कारण मिलिंद नार्वेकरांनी तर भेटीगाठी पण सुरू केल्या, म्हणजे ते त्या महायुतीच्या नेत्यांना पण भेटत आहेत. हे बघा, जे नाराजी राष्ट्रवादीमध्ये दिसते त्यांच्या आमदाराची, आणि शिंदे सेनाचे जे आमदार आहेत ज्यांना मंत्री व्हायचं होतं, ज्यांना महामंडळ पाहिजे होतं, किंवा त्यांना ज्या नाराजीवर त्याने उद्धव साहेबाला सोडून यांच्यासोबत आले, त्यांची नाराजी काही दूर झाली नाही आणि त्याच्या मतांतर त्याचं रूपांतर होईल. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.